एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझं नाव क्षितिजा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत हा लुक एकदम सुंदर होणार आहे आपला. जसा तुम्ही बघितला आहे तसाच अगदी बोल्ड आईजचा लुक केला आहे. तो मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि आपला स्मज प्रूफ सेमी मॅट बेस असणार आहे, जो तुमचा वॉटरप्रूफ होणार आहे. ह्या लुकसाठी स्पेशली मी ग्रीन कलरचे लेन्सेस लावलेले आहेत. पहिल्यांदाच मी हे असे हिरवे लेन्स लावले आहेत, कारण की माझी साडी जशी तुम्ही बघितली हिरव्या रंगाची आहे. तर त्याच्यावरती मी म्हटलं की थोडं काहीतरी वेगळं आपण करूया. तर आपण ह्या लुकला सुरुवात करूया. बघत राहा अँड लेट्स जम्प टू द व्हिडिओ. ओके, तर सुरुवात करूया मेकअपला. तर मी मॉइश्चराईज केलेलं आहे माझ्या फेसवर, आणि मी हे वेनोशियाचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे. कारण की आजकाल माझी स्किन खूप ड्राय होते, तर त्याच्यासाठी मी हा मॉइश्चरायझर यूज करते. माझी स्किन कॉम्बिनेशन आहे, तर तुम्ही हा मॉइश्चरायझर घेऊ शकता, यूज करू शकता. त्यांचे मॉइश्चरायझिंग क्रीम ड्राय टू व्हेरी ड्राय, आणि खूप सुंदर मॉइश्चरायझर आहे. अगदी स्किनला एकदम मक्खनसारखा करून ठेवतो. खूप मस्त आहे. पण तुमची जर स्किन ड्राय होत असेल, ड्राय टू व्हेरी ड्रायमध्ये येत असेल, तरच तुम्ही हा वापरा. वरना तुमच्या स्किनला थोडंसं ऑइली करू शकते. ठीक आहे. तर ह्याचा मी क्वांटिटी, आता माझी स्किन कॉम्बिनेशन आहे, तर मी ह्याला अगदी थोडंसं 1 ड्रॉपच्या बरोबर ह्याला लावते मी. मग माझी स्किन हायड्रेटेड राहते. कारण की मी दुसरे मॉइश्चरायझर्स ट्राय केले, पण त्यांनी माझ्या स्किनला काही फरक पडत नाही आहे. ती तशीच थोड्या वेळाने ड्राय होऊन जाते. ओके, तर आपण आज मोस्टली हे प्रॉडक्ट्सला यूज करून मेकअप करणार आहोत. याचं नाव आहे क्यूटी ब्युटी. क्यूटी ब्युटी ह्या ब्रँडचे आज मी प्रोडक्ट्स रिव्ह्यू करणार आहे, आणि ह्यांच्यासोबत मी मेकअप करणार आहे. तर मी ह्यांचं घेतले आहे फाउंडेशन घेतले आहे. क्यूटी ब्युटीचा हा पॅलेट घेतलेला आहे. पहिला पॅलेट दाखवते तुम्हाला. तर हा असा सुंदरसा पॅलेट घेतलेला आहे. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर तुमच्यासाठी हा पॅलेट एकदम सुंदर राहणार आहे. आणि ॲक्च्युली ह्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या पॅलेट्समध्ये कसं असतं, आपल्याला थोडे थोडे क्वांटिटीचे भेटतात. ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी खूप जास्त क्वांटिटीमध्ये प्रॉडक्ट भेटतो आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आणि मग मी घेतले आहेत त्यांचे फाउंडेशन्स. 3 फाउंडेशन घेतले आहेत मी त्यांचे. तर मी अजून एक घेतलेला आहे त्यांचा हा पावडर पॅलेट्स पण यूज नव्हते केलेले कधी. तर मी आज ह्यांना सगळ्यांना रिव्ह्यू पण करणार आहे की कसे आहेत हे. आणि हा पॅलेट खूप सुंदर आहे. मी तुम्हाला उघडून दाखवते. हे बघा, इथे असे शेड्स आहेत. हे कॉन्टॉर पावडर्सचे, आणि इकडे सगळे ब्लशचे शेड्स आहेत. हे असा हा सुंदर पॅलेट आहे. मी याचे पिगमेंट्स पण तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, ह्याचे पिगमेंट्स बघा तुम्ही. तर मी आज फुल माझा फेसचा मेकअप क्यूटी ब्युटीच्या प्रोडक्ट्सनी करणार आहे. स्टार्ट करूया आय मेकअपसाठी. तर मी माझ्या आईजसाठी हा शेड वापरणार आहे, हा वाला. फेस मी हा घेतलेला आहे. सेमी मॅट टाईप टेक्स्चर आहे याचं. छान, मला आवडलं. तर तुम्हाला एकदम फुल कव्हरेज टाईप मेकअप करायचा असेल ना, त्याच्यासाठी हे एकदम बेस्ट राहणार आहेत. हे बघा, मी किती घासून काढते, ते अजिबात निघत नाही आहे. छान एकदम स्किनवरती बसत आहे हे. मी ह्याच्यातला एकदम कमी भाग वापरला आहे. मला हे खूप भारी वाटलं आहे प्रोडक्ट, आणि बिलकुल क्रीसेस देत नाही आहे मला. बघा, आता मी पावडर लावते आहे. लूज पावडर लावते. उचलली, हातावरती थोडी अशी करायची, फिरवायची, आणि मग डॅब करायची. सो आता आईससाठी मी वापरते हा कार्निवलचा पॅलेट. हा कलर घेणार आहे मी, आणि मी हा कलर घेणार आहे. आणि हा ट्रान्झिशनसाठी वापरणार आहे, आणि हा इनर कॉर्नरसाठी दोन्ही वापरणार आहे. हे कसं फ्लफी ब्रश घ्यायचा आहे, आणि ह्याने ट्रान्झिशन शेड पिक करायचं आहे. मी हेअरस्टाईलचे पण माझे ट्युटोरियल्स टाकते माझ्या पेजवरती. तुम्हाला हेअरस्टाईल शिकायचे असते तर माझा इंस्टाग्रामचा पेज तुम्ही नक्की बघा, त्याच्यावरती मी ट्युटोरियल्स टाकत असते. आता ट्रान्झिशन शेडनंतर मी लावणार आहे साईड कॉर्नर्सला. अगदी आपल्याला डॅब करायचं आहे. ती थोडी आईजला साईडमधून डेप्थ देते आहे मी. ट्रान्झिशन शेड जी आपण लावलेली ब्राऊन लाईट कलरची, काळा कलरची, त्याने आपण वरची लाईन मिक्स करून घेऊया. व्हाईट ब्रश घेतला आहे मी. अगदी व्हाईटचा कलर आहे ना, तो उचलते मी, करते मी. आणि बघा, आईज थोडीशी पॉप झाली, काळपटपणाच नाही दिसत आहे. इथून फक्त इथपर्यंत लावायचं. ठीक आहे, हा आईजचा बेस झालेला आहे आपला. आता आपण सरळ लायनर लावायचं आहे. तर मी आता पॉट काजल वापरणार आहे Forever 52चं. लायनर नेहमी मिडलपासून सुरुवात करायची. स्टार्टिंगमध्ये लायनर एकदम थिन लावायचं, मग नंतर बिल्डअप करत जायचं त्याला. काढण्यासाठी हा जो आपला एरिया असतो ना, हे बघा, आता मी बंद करते ना, इथून हे उचलते ना, इथून आपल्याला विंग काढायचं आहे. ठीक आहे, इथे असं मार्क केलं आपण. इथून आता
असं सरळ खेचायचं. तर आईचा लुक हा केलेला आहे सुंदर असा. आपण आता बेस करून घेऊया. आता बेससाठी मी लावणार आहे ग्रिप प्रायमर. हे रिकोचं ग्रिप प्रायमर आहे. अगदी हा ग्रिप प्रायमर आपला मेकअप कुठेच हलू देत नाही अजिबात. तर आता कलर करेक्शनसाठी हा शेड घेणार आहे मी माझ्यासाठी. खूप कमीच घेतला आहे मी. लपला तर मी फार कमीच वापरले. कलर करेक्शनसाठी यूज केलेला हा शेड आता मी न्यूट्रलायझिंगसाठी करते. ते पण थोडासा प्रोडक्ट फाउंडेशन मी म्हणजे 2 शेड्स मिक्स करून बनवणार आहे. ज्या शेड्समध्ये 2 शेड मिक्स करणार आहोत. एक आहे शेड नंबर 6 आणि शेड नंबर 1. एकदम भारी आहे आणि एकदम मस्त कव्हरेज देतो. मेकअपला लॉंग लास्टिंग आणि स्वेटप्रूफ करण्यासाठी तुम्ही फाउंडेशनमध्ये इंग्लॉट ड्युरालाईन पण ॲड करू शकता. जो कन्सिलरचा फर्स्ट शेड घेतलेला डोळ्यांसाठी आपण तोच मी यूज करणार आहे हायलायटिंगसाठी. त्याच्या आधी आपण लावून घेऊया ब्लश. थोडंसं लिफ्टिंग लुक करते आहे म्हणून पुढे जास्त मी ब्लश लावणार नाही आहे. एकदम हलकासा लावला आहे. हायलायटिंग करून घेऊया आईजची. फर्स्ट आईजला लावलेला तोच प्रोडक्ट मी घेतला आहे आणि आईजच्या खाली आपण लावूया. आईजला मी हायलायटिंग करून घेतलेली आहे. आता ते हायलायटिंग करायची आहे, नोजला करायची आहे आणि ब्राईटनिंग इफेक्ट येतो. पावडरने सेट करून घेऊया. अंडर आय सेट झाले की मग फुल फेस आरामात आपण सेट करू शकतो. आता आपण आय मेकअप जो राहिलेला आहे आपला तो कंप्लीट करून घेऊया. मेकअपची लॉन्जिटिव्हिटी वाढवण्यासाठी आणि ड्रॅग प्रूफ करण्यासाठी तुम्हाला लूज पावडर ही खूप चांगल्या क्वालिटीची वापरायला लागते. जसे की आपण क्रायलॉन वापरू शकतो, रिकोड वापरू शकतो, लॉरा मर्सियर, हुडा ब्युटी असे चांगल्या पावडर्सने आपण मेकअप सेट केला की आपला मेकअप कुठेच हलत नाही. आता आपण काजल खाली लावून घेतलेलं आहे. आता आपण डार्क ब्राऊन आयशॅडोने खाली स्मच करून घेऊया. एकदम डीप दाखवायचे आहेत. ओके, सो आता आपला आय मेकअप झालेला आहे. आता ह्याच्यानंतर मी थोडंसं कॉन्टोर आणि ब्लश लावते आहे. असं एक फ्लफी ब्रश घेतलेला आहे मी. फक्त डिप केल्यानंतर इतका पिगमेंटेशन आहे, मला त्याला खूप डस्ट ऑफ करायला लागतं आहे. जस्ट सी, खूप सुंदर आहे. क्युटी ब्युटीचे प्रॉडक्ट्स. कॉन्टोर आपण हा जो ब्राउ बोन असतो ना आपला तिथून करायचं. असं आहे कॉन्टोर. मधून मी कॉन्टोरसाठी हा शेड घेतला होता, हा शेड, आणि तोच मी फुल फेसला लावला आहे. खूप सुंदर आहे. लाईट असा कलर हा लावते मी. खूप पिगमेंट. आपण लावूया लिपस्टिक ही न्यूड कलरची लावणार आहे. ही मी स्विस ब्युटीची लिपस्टिक वापरते. हिचा शेड आहे चोको न्यूड. लिप लाईन करणार आहे. हलकला रिकोडचा हा पॅक आहे माझ्याकडे आणि या पॅकमधून मी हा लावणार आहे. आता मी फिक्सर मारते याच्यावरती 152चा. हा फिक्सर आणि क्रायलॉनचा फिक्सर बेस्ट आहे ड्रॅग प्रूफ आणि वॉटरप्रूफ मेकअपसाठी. आपण लावूया हायलायटर. हे आहे माझ्याकडे ओजोचं. तशी हायलायटरची तर काय गरजच नाही आहे. विदाऊट हायलायटर हे ब्लश आणि हा असा ग्लो आलेला आहे. असा आपला मेकअप लुक फुल कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की सांगा. आता मी पटकन अशी ज्वेलरी घालून येते. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की लॉंग लास्टिंग वॉटरप्रूफ आणि ड्रॅगप्रूफ मेकअप कसा करायचा आहे. तर या टेक्निक्सला तुम्ही नक्की यूज करा. हे लुक आवडलं तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.